नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 जून 2025 रोजी जी एमएच सेट परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या 5 टिप्स आहेत त्या 5 टिप्स समजून घेऊयात, जेणेकरून येणाऱ्या एग्जाममध्ये तुम्हाला निश्चितपणे यश मिळून जाईल। सेट परीक्षेसाठी अति महत्त्वाच्या असणाऱ्या 5 गोष्टी आहेत, ते म्हणजे सेट परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणं, त्याचबरोबर अभ्यासक्रम समजून घेऊन दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे सातत्य आणि सराव, तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ओल्ड क्वेश्चन पेपर आणि मॉडेल क्वेश्चन पेपर, त्या संदर्भाने आपण पुढे चर्चा करणार आहोत। चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की नेमका परीक्षेचा अभ्यासासाठी कोणतं स्टडी मटेरियल वापरायचं, बुक्स कोणते वापरायचे, आणि पाचवी गोष्ट आहे या संपूर्ण परीक्षेबद्दल आपला असणारा सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा आहे, या संदर्भाने आपण शेवटी चर्चा करणार आहोत। व्हिडिओ छोटा आहे, निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या एग्जामसाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहितीची मदत होईल। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेट परीक्षेसाठी किंवा कोणत्याही परीक्षेसाठी अगोदर अभ्यासक्रम आपण समजून घ्यायला हवा। setexam.unipune.ac.in या वेबसाईटवरून सर्वात पहिले तुम्ही या परीक्षेचा अभ्यासक्रम डाउनलोड करा। दोनही पेपरचा अभ्यासक्रम तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जाईल, किंवा पहिल्या पेपरचा सिलेबस तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता। त्या संदर्भाने आपण स्वतंत्र व्हिडिओ देखील बनवलेला आहे। आता काय करायचं, अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या विषयाचे गुणभारानुसार नियोजन करायचे आहे। समजा उदाहरणार्थ आपण अभ्यासक्रमाच्या स्वतंत्र जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आपण बरोबर कोणतं प्रकरण किती मार्कला आहे, किती वेळ त्याला द्यायचा आहे, काठिण्य पातळीचं प्रकरण कोणतं आहे, असं एकदा तुम्ही कॅटेगरीज करून घ्या। आपल्या स्टडी रूममध्ये अभ्यासक्रम सतत नजरेखाली राहील अशा पद्धतीनं ठेवावा। किमान फर्स्ट पेपरचा जर तुम्ही सिलेबस झेरॉक्स काढा आणि तुमच्या अभ्यासाच्या टेबलवर एक झेरॉक्स लावा, किंवा समोर भिंतीवर कुठेतरी दिसेल असे झेरॉक्स लावा, जेणेकरून आपण पूर्ण हे 2-3 महिने जे आहेत हे अभ्यासक्रमच आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे, आणि जे जे मुद्दे आपल्या अभ्यासाचे झालेत आणि अभ्यासाचे राहिलेत हे आपल्याला लगेच 4 ते 5 दिवसामध्ये ॲनलाइज होईल आणि परत आपण त्या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या टॉपिकवर काम करूयात। 8 दिवसानंतर पुन्हा अभ्यासक्रम ओव्हरलूक करत राहावे। जसं मी तुम्हाला परत सांगतो की यामुळे काय होईल, आपल्या डोक्यामध्ये पूर्णच्या पूर्ण जी काही अभ्यासक्रमाची एक चौकट आहे ती लक्षात येईल आणि आपल्याला एक पद्धतीचं दिशादर्शन मिळून जाईल। या संदर्भानं एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर ॲनालिसिस करणारा। अगोदर आपण लाईन टू लाईन अभ्यासक्रम ॲनालिसिस केला आणि त्यामधील कोणते महत्त्वाचे टॉपिक असे आहेत की ज्यावर झालेल्या ज्या काही मागील 10 वर्षाच्या पेपर्स आहेत सेटचे त्यांनी कशावर फोकस केलं या संदर्भाने देखील आपण चर्चा केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे सातत्य आणि सराव। कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण जाहिरात आल्याच्या नंतर खूप क्युरिओसिटीनं जाहिरात फॉर्म भरतो वगैरे, परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला पठारावस्था येते। परंतु अभ्यास आपण सतत आणि कायमस्वरूपी करणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्यामध्ये काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं अभ्यासक्रमातील उपघटकांची संख्या जास्त असल्याने त्यांचा दररोज आपल्याला सराव आवश्यक आहे। आपण जर पाहिलं तर 300 गुणांची परीक्षा आहे। पहिला पेपर कॉमन सिलेबस आहे, त्याच्यामध्ये 10 प्रकरणं आहेत। मात्र जर आपण पाहिलं दुसरा पेपर जो आहे तुमच्या विषयाच्या संदर्भानं तुम्हाला लक्षात येत असेल तर तुम्ही जर सिलेबस पाहिला तुमच्या दुसऱ्या पेपरचा, तर तुम्ही UG आणि PGला 5 वर्षात जो अभ्यास केला तो पूर्णच्या पूर्ण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, आणि अजून काही त्या विषयाच्या संदर्भानं शाखा उपशाखा त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत। म्हणून खूप मोठा सिलेबस आहे, त्यामुळे तो ओव्हरलूक करणं, कोणता टॉपिक बाकी आहे याचं ॲनालाइज करणं 8 दिवसांना क्रमप्राप्त ठरतं। गणित आणि बुद्धिमत्ता विषयाच्या सरावासाठी दररोज 1 ते 2 तास तुम्ही अभ्यासाचं नियोजन करणं आवश्यक आहे। कारण पहिल्याच पेपरचा आपण बोलत आहोत, तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः 15 टोटल म्हणजे मॅथ आणि रिझनिंग 15 गुणांसाठी विचारलं जातं। म्हणजे मॅथ 5 दिलेत त्यांनी, रिझनिंग 5 आणि डाटा इंटरप्रिटेशन तो पण मॅथचाच भाग आहे। तर 15 गुणांसाठी आपल्याला विचारलेलं असतं, म्हणून त्याचा देखील दररोज आपण अभ्यास करणं गरजेचं आहे।
दररोज व नियमित संदर्भ पुस्तके वाचायची आणि त्याची टिप्पणी तयार करायची. एक तुमच्या पद्धतीने एक शॉर्ट नोट्स तयार करा, जेणेकरून परीक्षा जवळ आल्यानंतर तुम्हाला त्याचं रिव्हिजन करता येईल. दररोज विषयाचे 2-3 तास विस्तृत वाचन करून संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमच्या किमान दुसऱ्या विषयाच्या विस्तृत आपल्याला वाचन लागणार आहे. यामध्ये काही वेळ मागील अभ्यासाची उजळणी करण्यासाठीही द्यावा लागणार आहे. थोडक्यामध्ये तुम्ही अभ्यास सुरू केल्याच्या नंतर, फॉर्म भरल्याच्या नंतर जो अभ्यास सुरू करण्याचा तो तुमचा उत्साह असतो, क्युरिओसिटी असते, सातत्य असतं, तोच आपल्याला कंटिन्युअस परीक्षा होईपर्यंत ठेवायचा आहे. काही एमर्जन्सीमध्ये तुम्ही 1-2 दिवस समजा कामानिमित्त जर खंड पडला तर ठीक आहे, परंतु आपल्याला 8 दिवस 7 दिवसाचा खंड पडू द्यायचा नाही. किमान 2 तास 3 तास तरी आपण ते वाचन करणं, एखादा शॉर्ट नोट्स काढणं गरजेचं आहे. म्हणून सातत्य ठेवणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे जुने पेपर आणि सराव पेपर. बघा, परीक्षेमध्ये किमान सेट परीक्षेमध्ये जुने पेपर सोडवणं आपण गरजेचं आहे आणि सराव पेपर सोडवणं गरजेचं आहे. आता ओल्ड क्वेश्चन पेपरवर का भर द्यायचा आहे? कारण ते ऑलरेडी त्या परीक्षा विभागानं घेतलेले आहेत. त्यांचा तो दृष्टिकोन कळतो आपल्याला की येणारा पेपर कसा असेल. मागील किमान तुम्ही 5 वर्षाचे, आपल्याकडं तर जवळपास 13 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडं. म्हणजे वेबसाईटवर बी जवळपास 7 ते 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्यांनी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही वेबसाईटवर जा किंवा जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे सेटनेट स्टडी, या सेटनेट स्टडी टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन जर तुम्ही जॉईन नसाल तर सर्च करा सेटनेट स्टडी 2025 असा लोगो येईल आणि तुम्ही ते चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला 13 वर्षाच्या PDF मिळतील ओल्ड सराव पेपर. आता मॉडेल पेपर यासाठी की आपण त्याच टॉपिकवर, म्हणजे ज्या 10 वर्षात त्यांनी त्या टॉपिकवर प्रश्न क्रिएट केले, आपण त्याच टॉपिकवर एक मॉडेल प्रश्नपत्रिका सराव टेस्ट सिरीज आपण क्रिएट केलेली आहे, जी तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकते. मग तुम्ही काय करणार, जुना ओल्ड पेपर 8 दिवसातून एक पेपर तरी तुम्ही सोडवा, ठीक आहे, आणि एक मॉडेल पेपर सोडवा. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्ही जर एक जुना पेपर सोडवला आणि एक जर मॉडेल पेपर सोडवला तर 8 दिवसातून तुमची 2 प्रॅक्टिस व्हायला, एक सराव पेपरची आणि एक ओल्ड पेपरची, जेणेकरून आपली दिशा चुकणार नाही. आलं लक्षामध्ये? आपण बरोबर ट्रॅकनं जातो तर आपल्याला लक्षात येईल. कारण तुम्ही ओल्ड पेपरचा पण आधार घेऊ लागले आणि सराव पेपरचा पण आधार घेऊ लागले आणि तुम्हाला कन्फर्म तुमची दिशा चुकणार नाही. कुठं कोणत्या युनिटमध्ये मार्क्स चाललेले आहेत, कोणता संकल्पना मला समजलेली नाही, हे सुद्धा तुम्हाला दर 8 दिवसाला समजून जाईल आणि तुम्ही त्या पद्धतीनं तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवाल, मार्गक्रमण कराल. त्याचबरोबर पेपर सोडत असताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या आपण करायच्या आहेत. बघा, सोडताना अगदी वेळ लावून पेपर सोडवायचा आहे. तोच जो परीक्षा विभागानं तुम्हाला वेळ दिला आहे ना, तोच वेळ लावून पेपर सोडवायचा आहे. कॉल रिसीव करायचा नाही आणि अगदी खुर्ची आणि टेबलवर बसून तुम्ही जर पेपर सोडवला तर आपल्याला अगदी परीक्षा सोडवण्याची फिलिंग त्यामध्ये येते आणि मग आपल्याला एक पद्धतीनं मी परीक्षाच देतोय फायनल 15 जूनची, अशी जर तुम्ही एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा टाईम मॅनेजमेंटचा फायदा होईल, परीक्षेच्या एन्व्हायरमेंटचा फायदा होईल आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चितपणे परीक्षा सोडवताना तुम्हाला हे वाक्य आठवतील. त्यानंतर सेम जसं जुना आणि नवाबद्दल बोलतो आपण, तर आपण जुन्याबद्दल तर सांगितलं की जुने पेपर तुम्हाला सेटनेट स्टडी या यूट्यूब चॅनलवर मिळतील आणि जे मॉडेल पेपर आहेत त्यासाठी आपण 15 जूनला जी एक्झाम होणार आहे 15 जून 2025ला, त्यासाठी आपण 12 सराव पेपर घेत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला PDF पेपर मिळतील व्हॉट्सअपला, 12 व्हिडिओ मिळतील, त्या प्रत्येक सराव पेपरचं व्हिडिओ विश्लेषण मिळेल. यासाठी तुम्हाला 450 रुपये फीस पे करावी लागेल व्हॉट्सअपला. 450 रुपये फी. तुम्हाला 12 PDF पेपर खालील तारखेप्रमाणे आणि खालील टाईम टेबलप्रमाणे मिळून जातील. या प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषण मिळेल. पेपर मराठी माध्यमातूनच होतील आणि पेपर क्रमांक 1 जो अनिवार्य पेपर आहे त्याचेच पेपर मिळतील. लक्षात घ्या, पेपर क्रमांक 2 प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा असल्यामुळं आपण ती सिरीज ऑर्गनाईज करत नाही आहेत. फक्त पेपर क्रमांक 1 साठीच तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही मदत होणार आहे. 98 23 24 71 91 या नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता.
फोनपे, गुगल पे नेहमी येईल, ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा या नंबरला. तुम्ही जर हा व्हिडिओ नंतर ऐकताय म्हणजे जे झालेल्या तारखांचे पेपर आहेत ना, तर हे तुम्हाला लगेच मिळतील. समजा तुम्ही हा व्हिडिओ 23 मार्चला ऐकताय किंवा 30 मार्चला ऐकताय, तर झालेले पेपर तुम्हाला लगेच मिळतील. या तारखेचे पे केल्याच्यानंतर तुम्हाला झालेल्या तारखेचे पेपर लगेच मिळतील. त्याचे पेपर मिळतील, त्याचे आन्सर की विश्लेषणाचे व्हिडिओ मिळून जातील. मात्र पे केल्यानंतरच्या ज्या पुढच्या तारखा आहेत, हे मात्र पेपर तुम्हाला या नियोजनाप्रमाणेच मिळणार आहेत. हे सराव पेपर सेट करताना आपण मागील 10 ते 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनालाइज केल्या. आपल्याला माहिती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवर या सर्व प्रश्नपत्रिका ॲनालाइज करणारे व्हिडिओ आहेत आणि मग आपण ते महत्त्वाचे टॉपिक काढले आणि त्याच टॉपिकवर आपण हे मॉडेल पेपर सेट केलेले आहे. त्यानंतर बुक्स कोणते रीड करायचे आहेत, स्टडी मटेरियल आणि बुक्स. तर खूप मोठी एक्झाम आहे बघा. आपण जर मार्केटमध्ये जर पाहिलं तर के सागर पब्लिकेशनचं बुक्स आहे, विद्याभारती प्रकाशनचं बुक्स आहे, जे दोन्ही पेपर बुक्स मराठी माध्यमातून आहे, पेपर क्रमांक 1चे. तर हे बुक्स तुम्ही यूज करू शकता. सिलेबसनुसार यांनी बुक्स क्रिएट केलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये बुक्समध्ये सराव प्रश्न देखील आहेत. जे विद्यार्थी नेटची पण तयारी करतात त्यांच्यासाठी पियर्सन पब्लिकेशनचं हे बुक्स यूज होऊ शकतं. हे हिंदी माध्यमात आणि इंग्लिश माध्यमात तुम्हाला उपलब्ध होईल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही परीक्षेची तयारी करत असताना आपला जो दृष्टिकोन पाहिजे तो सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. परीक्षेबाबत खूप सारे निगेटिव्ह लोक बोलतात, ठीक आहे, तर त्याला आपल्याला दूर ठेवायचं आहे. एकदम मला प्राध्यापक व्हायचं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन हा ठेवायचा आणि आपण या परीक्षेला सामोरं जायचं आहे. जे लोक नकारात्मक बाबी परीक्षेबद्दल बोलतील त्या 2-3 महिन्यासाठी आपण त्यांचं नाही ऐकलं तरी चालेल. एक फोकस करा आणि निश्चितपणे तुम्ही ही परीक्षा पात्र व्हाल. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे सकारात्मक दृष्टिकोनाच्या संदर्भानं. बघा, तुम्ही पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये जर पाहिलं तर काठिण्य पातळीचे 2 ते 4% प्रश्न येतात आणि जनरली आपली मानसिकता अशी असते की त्याच प्रश्नावर आपण कॉन्सन्ट्रेट करतो. समजा पेपर क्रमांक 1 आहे तर पेपर क्रमांक 1 मध्ये 50 प्रश्न आपल्याला विचारले जातात, ठीक आहे, 50 प्रश्न विचारले जातात. त्यामधले 2-3 प्रश्न असे असतात, रिसर्चचा असेल किंवा मॅथमॅटिक्सचा असेल, तर तो आपल्याला म्हणजे येत नाही. मग आपण त्याचंच नेहमी त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करतो, तोच प्रश्न आपण एखाद्याला विचारतो. हे बघा, त्या 2% प्रश्नांसाठी आपण 98% इझी असणारे जे प्रश्न आहेत ना, त्यावर आपला दृष्टिकोन नकारात्मक बनवतो. म्हणून 2 प्रश्न सोडून द्या. आता हे आमच्या बाबतीतही घडतं. 2018चा, 2017चा, 2019चा पेपर ॲनालाइज करत असताना आम्हाला मॅथचा एक प्रश्न आला नाही. तुम्ही 2000 प्रश्न बघा, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आम्ही की तो येत नाही. आम्ही माझ्या मित्राला विचारला, त्यांना पण आला नाही. मग काय करणार आपण? आपण स्पष्ट सांगितलं की तो आपल्याला येत नाही. कारण काय आहे बघा, तुम्ही म्हणणार की मग आता त्या 2-3 प्रश्नाचं काय करायचं? कारण काय आहे, मी तर तुम्हाला ज्ञानार्थी व्हिडिओ बनवतच नाही. आपण एकदम परीक्षार्थी दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे, ठीक आहे. तर परीक्षेचा जो रिझल्ट आहे ना 300 गुणांपैकी, तर परीक्षेचा रिझल्ट खूप कमी म्हणजे 75%च्या आत लागतोय ना. म्हणून 2-3 प्रश्नाकडे दुर्लक्ष करा ना त्या काठिण्य पातळीच्या. काय होतंय, आपण त्याच प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करतो, हा परीक्षा खूप कठीण असते वगैरे. पण तुम्ही कधी मॅथ आणि रिझनिंगचा अंकमालिकेचा प्रश्न पाहिला का? वर्णमालिकेचा प्रश्न पाहिला का? दिशेचा प्रश्न पाहिला का? म्हणजे तुम्ही गणिताला येणाऱ्या 15 प्रश्नांपैकी 3 प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करता जे काठिण्य पातळीचे, जे आपल्याला आले नाहीत. पण 12 प्रश्न असे आहेत की ते अगदी सहज पद्धतीने आपल्याला ते येऊ शकतात, ठीक आहे. म्हणून माझं असं मत आहे की राहिलेल्या 90 प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करा ना तुम्ही. पेपर 2ला जर असेल तर 90 प्रश्न, पेपर तुम्ही 1 देत असाल तर 45 प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करा. ते जरी तुम्ही कॉन्सन्ट्रेट केले तरी तुमचा रिझल्ट येईल. कारण या परीक्षेचा रिझल्ट काय 80%, 90%, 95% असा रिझल्ट लागत नाही आहे.
75%च्या पुढे रिझल्ट राहत नाही. एखादा विषय जात असेल, उर्दू, संस्कृत किंवा अजून संरक्षणशास्त्र वगैरे असे पेपर आलं लक्षामध्ये. तुम्ही जर पाहिलं तर 45%वर रिझल्ट लागलेत काही काही विषयाचे, कॅटेगरी वाईज वगैरे. तुम्ही कट ऑफचा व्हिडिओ तो बघून घ्या. म्हणजे 45 ते 70-75%च्या आतच रिझल्ट लागायला लागला ना. म्हणून तुम्हाला जे 2 प्रश्न अवघड वाटतात ना, ते तुम्ही अगदी त्या टाईमला आता सराव करतोय, ओल्ड क्वेश्चन पेपर सोडवतोय तर त्यांचा पाठलाग कराच, परंतु अगदी त्या टाईमला परीक्षा हॉलमध्ये तुम्ही त्या प्रश्नांच्या संदर्भानं तुमची मानसिकता खराब करून घेऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा की अरे 2 प्रश्न प्रत्येक युनिटमधले सोपे येतं. मग तेच 2 प्रश्न सोपे जर तुम्हाला वाटत दिले, तुम्ही ते सोडवले तर निश्चितपणे तुम्हाला तुमचे मार्क्स वाढणार आहेत. एक प्रश्न येत नाही म्हणून त्याला सर्वात शेवटी तुम्ही सर्कल करा, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण तो पण सोडवा, जो येत नाही तो पण त्याला या 4 ऑप्शनपैकी ब्लॅक करून टाका, जेणेकरून तो सुद्धा आपला दृष्टिकोन सकारात्मक झाल्यामुळे तुम्ही इझी क्वेश्चन सोडले, तुमचा उत्साह वाढला, तुमचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. निश्चितपणे ते जे 4-5 प्रश्न होते काठिण्य पातळीचे ते सुद्धा बरोबर येईल, कारण आपण अभ्यास करून परीक्षेला सामोरे जात आहोत. आपण पूर्ण अंदाजित जात नाहीत. आपण जे इझी आहेत, इझी टॉपिक आहेत, जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण अभ्यास केलेत, आपण ओल्ड पेपर ॲनालाइज केलेले आहेत, आपण सराव पेपर सोडलेले आहेत आणि मग आपण परीक्षेला सामोरे जात आहोत. निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार आहे. त्याचबरोबर अजून एक शेवटची गोष्ट सांगतो, तेवढी महत्त्वाची नाही, परंतु जे विद्यार्थी अगोदर त्या विषयात पास झालेले आहेत, उदाहरणार्थ तुम्ही मराठी या विषयामधून सेट देत आहात, तर या अगोदर मराठी विषयामध्ये पास झालेले जे विद्यार्थी आहेत यांना तो पेपर देता येत नाही. म्हणून ऑलरेडी जे पास झालेले विद्यार्थी आहेत, गुणवंत आहेत, ते या परीक्षेला नाही आहेत. म्हणून तुम्हीच आता गुणवंत आहात जो या परीक्षेचा रिझल्ट आणू शकतात. मला वाटतं या संदर्भानं बोलणं आवश्यक होतं. थोडंसं जास्त होत असेल तर ते सोडून द्या. जे तुमच्यासाठी एक्झामला महत्त्वाचं आहे तेवढं मात्र निश्चितपणे घ्या आणि या परीक्षेत यश मिळवा. आपण या टेलिग्राम चॅनलला पोल क्वेश्चन टाकतो, ते सोडवण्याचा प्रयत्न करा, ते देखील तुम्हाला सरावामध्ये मदत करतील. याच टेलिग्राम चॅनलवर ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत, 13 ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत, त्याचे विश्लेषणाचे व्हिडिओ आहेत, अभ्यासक्रमाच्या पहिल्या पेपरचा व्हिडिओ आहे, अभ्यासक्रमाचा कट ऑफचा व्हिडिओ आहे, तो बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व इत्यंभूत माहिती या परीक्षेच्या संदर्भानं होऊन जाईल. आपल्या मित्रांना देखील पाठवा, ज्या मित्रांना डाऊट्स आहेत या परीक्षे आपण जे बोललो ते जर त्यांचा फायदा होता तर त्यांचाही फायदा होऊ द्या. त्या मित्रांना शेअर करा आणि आपलं ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.